या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. मागास समाजसेवा मंडळ कार्यालयाच्या प्रांगणामध्ये दलित मित्र शिक्षण महर्षी कैलासवासी चंद्राम चव्हाण गुरुजी यांची 101वी जयंती साजरी करण्यात आली. तिथीप्रमाणे हनुमान जयंती दिनी कैलासवासी चंद्राम चव्हाण गुरुजींचा जन्मदिन साजरा करण्यात येत असतो. आज त्यांची 101वी जयंती हा दिवस समाजसेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मागास समाजसेवा मंडळ या संस्थेत कार्यरत विविध शाखांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तसंच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्था गुरुजींनी उभारली त्यांच्या कष्टातून. यावेळी मान्यवरांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थापक अध्यक्ष सर्व कैलासवासी चंद्राम गुरुजी यांच्या 101 जयंतीच्या निमित्तानं या पूर्ण कॅम्पसमध्ये एक त्यांचं विचार जे आहे ते विचार सगळ्याच्या कर्मचारीमध्ये असो, एक जे काय आमची संस्था ही एक मोठं कुटुंब आहे. या कुटुंबाच्या वतीनं लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह गेला पाहिजे. लोकांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्या घराशेजारील कुटुंब असू द्या, सगळ्यामध्ये एक भाव आणि सगळ्यामध्ये संस्कारची एक माणूस म्हणून त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. या हेतूनं गुरुजींना त्यांचं आयुष्य या समाजासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी आत्तापर्यंत त्यांनी काम करत होते. त्यांच्या निधनानंतर संस्थेनं त्यांचं जो कार्य आहे, जो माणूस घडवण्याचं जे त्यांची अपेक्षा होती मनामध्ये, त्या अपेक्षाला आम्ही या संस्थेच्या सर्व कर्मचारीमार्फत एक चांगलं नागरिक बनवण्याचं काम या संस्थेमार्फत आम्ही करत आहोत. आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या एक नवीन काहीतरी कार्य चालू करावं या उद्देशाने आम्ही या जयंतीच्या दिवशी आम्ही सुरुवात करीत असतो. आणि लोकांमध्ये एक आपलं शरीर तंदुरुस्त राहावं, शरीरमध्ये आपल्या जे काही अडचणी असतील त्या तपासून घेण्याच्या दृष्टिकोनातून या कॅम्पसमध्ये अपेक्स डॉक्टर रिजवान यांच्या हॉस्पिटलच्या वतीनं सामान्य महिलांनासुद्धा त्यांचं आरोग्य तपासणीसाठी त्यांचं आरोग्य कसं निगा राखली पाहिजे या उद्देशानं तोही कॅम्प आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून आम्ही या गुरुजींचं एक आठवण, गुरुजींचं एक नवीन काहीतरी कार्य आम्ही दरवर्षी चालू ठेवण्याचं मानस संस्थेच्या वतीने केलेलं आहे. आज दलित मित्र शिक्षण महर्षी आणि मागास समाजसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांची जयंती आहे. आणि या जयंतीनिमित्त आज संस्थेच्या मार्फत आरोग्य शिबिर आणि त्यांच्या जयंतीला पुतळ्याला हार घालण्याचा आज कार्यक्रम करत आहोत. त्यांना अभिवादन करण्याचा आज कार्यक्रम होत आहे. आणि सर्व शाखेचे आमचे सर्व शिक्षक शिक्षिका इथं आलेल्या आहेत. त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे. आपण बघितलं आहे की सोलापूरमध्ये या भागामध्ये शिक्षणाची गंगा त्यांनी आणली आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं. अवघ्या 7 विद्यार्थ्यापासून सुरुवात करून आज एका छोट्याशा रोपट्याचं त्यांनी वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे. आणि आज असं पाहता की ही मुलं
जेव्हा परत आम्हाला भेटायला येतात ती आम्ही पाहतो की उच्च पदावर इथून शिक्षण घेऊन गेलेले आहेत आणि या शाखेतून शिकून गेलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदावरही आपल्याला पाहायला मिळतात. असे विद्यार्थी आपण या संस्थेमार्फत दिलेलो आहोत आणि त्यांचं खूप मोठं समाजकार्य आहे. समाजासाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे. समाजाला शिक्षणात प्रवाहात आणण्याचं तर काम केलेलंच आहे, पण समाजाला एक चांगला दृष्टिकोन देण्याचंही काम आदरणीय चंद्राम चव्हाण गुरुजींनी केलेलं आहे. आज ते नाहीत, पण त्यांचं मार्गदर्शनावर आम्ही नेहमी काम करण्याचा प्रयत्न करतो. आज सगळेच आम्ही सर्व शिक्षक शिक्षिका असू दे किंवा आमचा परिवार असू दे, नेहमी त्यांनी दिलेले आम्हाला धडे आम्हाला आठवणीत आहेत आणि ते धडे आम्ही नेहमी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसंच सैनिकी शाळेच्या वतीनं प्रकाशित होणाऱ्या चंद्रवेल या स्मरणिकेचं प्रथम अंकांचं प्रकाशन यावेळी ॲपेक्स हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर रिजवान उल हक व त्यांच्या संपूर्ण स्टाफ तसंच नेहरूनगर, कमलानगर, सुशीलनगर, वसंतराव नाईक नगर येथील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन माजिद खान तर आभार प्रदर्शन संजय ढोपरे यांनी मानले.